नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज या ठिकाणी मी मस्त द्राक्षांपासून ही मिठाई बनवलेली आहे आणि खूप छान झाली आहे मिठाई। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। चला तर आपण सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी अर्धा किलो द्राक्ष घेतली आहे, जी मिक्सरमध्ये काढून घेतली आणि त्यात मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आणि बारीक वाटून घेतली द्राक्ष। आता ही द्राक्ष आपल्याला ह्या चाळणीतून मस्त गाळून घ्यायची आहे, म्हणजे त्यातला रस निघून जाईल आणि चोथा वर राहील। तर या ठिकाणी या पद्धतीने मी हे द्राक्षे जे आहेत त्यातला रस काढून घेते। व्यवस्थित असा हा रस काढून घ्यायचा आहे। तर मी हिरव्या द्राक्षांची ही मिठाई बनवलेली आहे। यात जर तुम्हाला हवं असेल तर काळी द्राक्ष पण ॲड केली ना तरी पण छान बनते ही मिठाई। पण माझ्याकडे हिरवी द्राक्ष होती तर मी ती आता हिरव्या द्राक्षाची ही मिठाई बनवते। तर आता रस काढून झालेला आहे द्राक्षांचा। तर हे मी या कपच्या मापाने आता मोजून घेणार आहे की रस आपला किती निघाला आहे द्राक्षांमधून। तर या ठिकाणी 2 कप आणि वर थोडासा निघालेला आहे रस। तर 2 कप रस आहे, तर अर्धा कप कॉर्नफ्लॉर वापरते आणि द्राक्षांच्या रसामध्येच मी हे कॉर्नफ्लॉर व्यवस्थित एकत्र करून घेते, जेणेकरून त्यात गुठळ्या बनणार नाही। व्यवस्थित हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि एकत्र केलेलं कॉर्नफ्लॉर हे आपल्याला या रसामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। व्यवस्थित सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आणि हे एकत्रित झाल्यानंतर आपण आता साखरेचा पाक बनवायला घेऊया। तर 2 कप रस आहे, त्यासाठी मी 1 कप साखर वापरणार आहे। जर द्राक्ष आंबट असतील तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता, पण मी इथे 1च कप वापरलेली आहे साखर आणि त्यात अर्धा कप पाणी वापरून साखर फक्त वितळून घ्यायची आहे, पाक नाही बनवायचा आहे। आणि साखर वितळून झालेली आहे। आता मी गॅस बंद करून घेतला आहे आणि हे मिश्रण आता मी ओतून घेते। तर शक्यतो ही प्रोसेस करताना कोणीतरी मदतीला बघा किंवा गॅस बंद करून ही प्रोसेस करा, कारण कॉर्नफ्लॉर जे वापरलेलं आहे आपण ते तळाशी चिकटून बसतं, त्यामुळे ते कंटिन्यू ढवळत राहावं लागतं। तर व्यवस्थित हे आता पाक आणि कॉर्नफ्लॉरचं जे मिश्रण आहे आपलं ते एकत्र झाले आणि त्यानंतर मी गॅस चालू करून घेतला आहे। तर एक उकळ येऊस्तोवर गॅस मी मोठा ठेवला आणि नंतर मंद आचेवर हे असं घट्टसर मिश्रण होऊस्तोवर मी कंटिन्यू ढवळत होते ते मिश्रण। आणि हे आता छान म्हणजे घट्ट झालेलं आहे एकदम हे मिश्रण। तर त्यात मी हिरवा रंग वापरून घेतलेला आहे। जर तुमच्याकडे लिक्विडमध्ये फूड कलर असेल ना तर 4 ते 5 ड्रॉप ॲड करा यात, तर तेवढे पुरेसे होतात। आणि जर काळी द्राक्ष ह्या मिठाईमध्ये यूज केली ना तर याला रंगाची पण एवढी आवश्यकता नाही लागत। खूप कमी फूड कलर वापरला तरी पण त्याला छान रंग येतो ह्या मिठाईला। तर यात मी 1 चमचाभर तूप टाकून घेतलं। तुपाने चव पण छान येते आणि ह्या मिठाईला एक छान चकाकी पण येते, छान दिसते खूप मिठाई। त्यामुळे मी 1 चमचाभर तूप टाकून घेतलं आणि हे आपलं आता मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे। थोडी चवीपुरता मी वेलची पावडर टाकून घेतली आहे, अर्धा चमचा। तर हे मिश्रण प्लेटवर घेऊन आपल्याला चेक करायचं आहे की हे हाताला चिकटत तर नाही आहे ना, असा घट्ट गोळा बनतो आहे का त्याचा। तर हे व्यवस्थित मिश्रण तयार झालेलं आहे। आता मी गॅस बंद करून घेतला आणि इथे एका ताटाला मी तूप लावून घेतलं आणि बारीक बदामाची काप मी कापून घेतलेली ती ह्या ताटावर टाकून घेतली आधी आणि हे मिश्रण सर्व मी ह्या ताटावर आता टाकून पसरवून घेणार आहे। जर तुमच्याकडे काचेचा ट्रे असेल तर याच पद्धतीनं तुम्ही तुपाने त्या ट्रेला ग्रीस करून घ्यायचं आधी आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे खाली आणि त्यानंतर हे जे मिश्रण आपण बनवलेले ते त्या ट्रेमध्ये टाकून घ्यायचं। तर ते व्यवस्थित सेट होतं। मग मी हे ताटामध्ये स्प्रेड करून घेतलं व्यवस्थित आपलं मिठाईचं मिश्रण आणि वरून पण हे थोडे बदामाचे काप मी टाकून घेतले। आता हे 1 ते 1.5 तास मी असंच ठेवलं मिश्रण थंड होण्यासाठी। तर हे बघा एकदम व्यवस्थित सेट झालेली आहे आपली मिठाई। ही मिठाई फ्रीजमध्ये न ठेवता वरच 8 ते 10 दिवस खूप छान टिकते।
तर आजची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.